ठीक आहे. म्हणून इथे बघा सर्व आपण पाहिले सर्व 4 सुरुवात होणारे अंक आहेत. आता घन म्हणजे बघा एखादी संख्या तीन वेळा गुणणे. म्हणजे आता बघा 40चा घन आहे म्हणजे ती संख्या किती वेळा गुणतो आपण? 40 गुणिले 40 गुणिले 40. मग बघा 4चा घन किती येतो? 64 येतो. 64 म्हणजे किती शून्य आहेत मोजा? 3 शून्य. म्हणजे 64वर किती शून्य येणार? 3 शून्य येणार. आता हा ऑप्शन नाही आहे. मग त्याच्यानंतर आपण बघून घ्या इथे शेवटी अंक किती आहे? 8 आहे. तर आपल्याला बघा ह्या 3 संख्यांचा गुणाकार काय होतो बघा. समजा आपण एखादी संख्या घेऊ, आपण 42चा घन घेऊ. 42 42 42. मग बघा आता शेवटी किती अंक होणार आहे बघा. 2 गुणिले 2 किती? 4. 4 गुणिले 2 किती होतात? 8. शेवटी 8 आहे. आपण होल्ड करू. आपण आता इथं बघू 2 घेऊ आपण. सॉरी 48चा एक घेऊन बघू आपण. तुम्हाला उत्तर काढायची गरज नाही. 48 घेणं म्हणजे बघा 48 गुणिले 48 गुणिले 48. बघा 8 8 64. 64 8 किती होतात बघा. 64 गुणिले 8. 8 चौक 32. शेवटी 2 येणार आहे. मग इथं आपल्याकडे 2 आहे का? इथे नाही. म्हणून हाही ऑप्शन गेला तुमचा. सॉरी 48 हा ऑप्शन गेला. 49 तर येणार नाही. आणि की 9 गुणिले 81. 81 गुणिले 9 किती? शेवटी परत 9 येतं. त्याच्यामुळे हा ऑप्शन म्हणजे त्याच्यानुसार राहतो काय? 42. ठीक आहे. असं तुम्हाला स्मार्ट प्रकारे थोडंसं पाहावं लागणार आहे. बघा आता याच्यानंतर 28 नंबरचा प्रश्न आहे. हा टक्केवारीचा प्रश्न आहे. टक्केवारी पर्सेंटेज. जर 5000चा 5% बरोबर 146% असेल तर किती? ठीक आहे. आपण समीकरण म्हणून घेऊ. बघा 5000चा म्हणजे काय येतो? गुणाकार येतो 5. आता हे जे टक्के आहेत बघा, अशी टक्केची बघा सिम्बॉल कसं आहे? वर मध्ये एक रेषा, दोन्ही साईडला 2 टिंब. तेच काय करायचं आपण बघा, त्याच्या खाली ही मध्ये एक रेषा आहे त्याचा 1 घ्यायचा. वरचं जो टिंब आहे आणि खालचा टिंब आहे त्याचे काय करायचे? 2 शून्य घ्यायचे. म्हणजे हे झाले तुमचे टक्के. बरोबर चिन्ह इथे बघा, बरोबर चिन्ह आहे. आणि एक्स म्हटले, एक्स चा म्हटलं गुणाकार होणार 40%. म्हणजे आपण काय करायचं आहे तुम्हाला आता सांगितलं. टक्के म्हणजे बघा हा एक खाली काय करायचं आहे? एक रेष ती काय करायचं? याचा 1 बनवायचा आहे आणि 2 टिंबांचे काय करायचे? 2 शून्य करायचे. मग खाली किती आले? 2 शून्य. आता सोडून घेऊ. कोणत्याही संख्येच्या खाली काय नसते? 1 असते. बघा इकडे पण आपण काय 1 करून घेऊ. आता बघा वर खाली काटाकाटी होते. बघा भाग घालू शकतो आपण. 2 शून्य गेले ते 2 शून्य गेले. मग राहिली संख्या येते बघा 50 गुणिले 5. आपल्याला 50 गुणिले 5 किती येतं बघा? 250 येतं उत्तर. 250 बरोबर. आता बघा इथे 1 शून्य गेला, इथे 1 शून्य गेला. राहिली संख्या बघा 4x. x गुणिले 4 किती होतं? 4x. आणि खाली किती संख्या राहिली? 10 राहिल्या. आता 10 इकडे भागाकार आहे. कोणतीही संख्या जर भागाकार असेल आणि बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्यावर काय होतं? गुणाकार होतो. म्हणजे इथे बघा अशी संख्या होणार 250 गुणिले 10 बरोबर 4x. त्याच्यानंतर बघा आपण काय करू शकतो अजून. बघा हे 4 इकडे गुणाकार आहेत. मग बरोबर चिन्हाच्या इकडे जाऊन काय होतं? ते भागाकार होतं. म्हणजे संख्या बघा काय होणार? 250 गुणिले 10 भागिले 4 बरोबर x. इथे बघा 2 भागला बेदने 4 बे 5 10. आता इथे भागला बघा बे के बे, बे 2 4 राहिले 1 खाली शिल्लक 1 10 होतात. बे 5 10. म्हणजे संख्या किती आली तुमची? 125 गुणिले 5. 125 गुणिले 5 बघा 5 5 25 होणार. 5 जुने 10 आणि ते हातचे 2 12 झाले. हात झाला 1 5 1 5 625. तुमचं उत्तर बघा 625 आहे पहिला ऑप्शन. तर बघा आता इथे नफा तोटाचा प्रश्न.